ठाणे शहरामध्ये अशी अनेक उदाहरणं होत आहेत की ज्याच्यामध्ये रहिवासी जे आहे ते केवळ भरडले जात नाही आहेत, तर ते देशोधडीला लागत आहेत। 14 वर्ष इमारत बांधली नाही तर काय परिस्थिती होते ते या रहिवाशांचं दुःख जे आहे त्या दुःखावर परत मीठ पण चोळलं जात आहे। कारण की यांनी पैसे पण भरलेले आहेत सेलच्या इमारतीच्या लोकांनी, आणि जे मूळ रहिवासी आहेत याच्यामधले 14 वर्षामध्ये 50 जणांचं दुर्दैवी निधन पण झालं, आणि त्यामुळे यांच्या मुसक्या बांधल्याशिवाय दुसरं काही नाही। हे जे विकासक आहेत अनेक ठिकाणी या रहिवाशांना फसवणुकीचे प्रकार होत आहेत, त्याच्यामध्ये आमचं पूर्ण लक्ष आहे। आतापर्यंत आम्ही 6 विकासकांच्या विरोधामध्ये EOWकडे तक्रार करून त्यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर जी आहे ती सुरू पण केलेली आहे। आणि त्यामुळे आज या ठिकाणी आता ही परांजपे स्कीम आहे काशीनाथ घाणेकरच्या पाठीमागच्या बाजूमध्ये, आणि या स्कीममध्ये यांना घरं मुदतीत द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं, 14 वर्षात दिली नाही, आणि त्याच्यामुळे आजही निरनिराळ्या माध्यमातून ते धमकवण्याचा देखील प्रयत्न करतायत की तुम्ही आंदोलन केलं तर आम्हाला लोन होणार नाही, तुम्ही अमुक केलं तर आम्हाला हे होणार नाही। त्यांना लाज वाटायला पाहिजे, 30 महिन्याचं यांनी भाडं दिलेलं आहे या लोकांना, आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। त्यामुळे सोमवारी आम्ही हे मॅटर जे आहे ते EOWकडे पण नेणार, त्यांच्याकडे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला लागेल, आणि अधिवेशनामध्ये देखील याच्या संबंधामध्ये तात्काळ त्यांच्या बाजूने काही निर्णय मिळण्याकरता काय प्रोव्हिजन करता येईल यासंबंधी देखील मी निश्चितपणे शासनाकडे मांडणी करतो। साहेब, म्हाडाची जमीन आणि रहिवाशांची मूळ जमीन आहे, या जमिनीची आणि रहिवाशांची परवानगी न घेता जो प्रोजेक्ट आहे तो बाजारभावाने गाण टाकून त्यावरती कर्ज घेण्यात आलं, त्यासाठी जो कायदा करण्यात आला तो कायदा रद्द करण्यात यावा अशी काही रहिवाशांची मागणी आहे। कायदा रद्द करा नका करू, आम्हाला आमच्या मुदतीत आम्हाला तुम्ही दिलेलं नाही, आम्हाला भाडी ताबडतोब सुरू करा नाही तर जेलमध्ये जा, अशा पद्धतीने ही यांची परिस्थिती आहे रहिवाशांची। कारण की यांना 30 महिन्याची भाडी मिळाली पाहिजेत आणि घर पण मिळालं पाहिजे, परंतु काहीच ते लोक देत नाही आहेत, आणि त्याच्यामुळे याच्या विरुद्ध जे करता येईल ते या सगळ्या लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही निश्चितपणे पुढच्या काळात। सर, म्हाडाचा याच्यामध्ये रोल आहे, म्हाडामध्ये आपण त्याबद्दल चौकशी करणार आहोत। नाही, म्हाडाने अनेक इमारती ज्या आहेत, जागा ज्या आहेत त्या तिथल्या लोकांच्या मान्यतेने विकासकाला त्या लोकांनी दिलेल्या आहेत, त्यामुळे म्हाडा याच्यातून बाजूला झालेला आहे। वर्तकनगरमध्ये 10 इमारती आहेत अशा, त्याच्यातल्या 6 इमारतीचे रहिवासी जेव्हा माझ्याकडे आले तर म्हाडाने कुठल्याही म्हाडाच्याकडे त्याचा अधिकार आता राहिलेला नाहीये, तो विकासकांनी त्यांची फसवणूक केलेली आहे, आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधणं हे अत्यंत गरजेचं आहे। रहिवासी महत्त्वाचा आहे, त्याला घर वेळेत मिळणं महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने पुढची ठोस पावलं ही उचलली जातात।